नक्कीच आपण पुढच्या मॅचला इथे सुरुवात देखील करणार आहोत. दोन्ही ही टीम चला आपण आपला संघर्ष सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा हा देखील सामना आहे, जिथे टॉस बालाजी स्पोर्ट्स सरुळपाडा टीम संघाने जिंकलेला आहे. बालाजी एकर्स या नावाने देखील आम्ही यांना नेहमी आवाज देत असतो. तर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. थँक्यू सो मच. चला मॅचला करायची इथून मात्र सुरुवात. टीम हॅलो चला टीम सरवली संघ आपण त्वरित बालाजी स्पोर्ट्स सरवली त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ही नम्रतेची विनंती. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम त्याच्या विपक्षात धुनत करताना आपल्याला पाहायला मिळेल. भादवड आपले बॅटर आपण पाठवून द्यायचे मुख्य व्यासपीठावर, मुख्य क्रीडा मंचावर आपण इथून मात्र पाहताय. अर्थातच दयानंदजी चोरगे साहेब या भिवंडी नगरीमधील एक प्रतिष्ठित नाव आणि राजकीय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्रावर विशिष्ट प्रेम करणारे व्यक्तिमत्व यांचे सुपुत्र सन्माननीय श्री विराजजी चोरगे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आर्यन 11 भादवड संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे मात्र पोहोचलाय. मी बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करतो किंवा टीम मेंबर्सला विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. चला आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होतीये, त्यामुळे विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू इथे असणं बंधनकारक असणार आहे. रिग्नेश 11 रानाळ कुठेही जाऊ नका. याच्यानंतर कदाचित आपला सामना असू शकतो आणि तुमचाच आहे. चला तुमचाच नेक्स्ट मॅच आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. तर आपण स्वागत आणि सन्मान करूया. आपण प्रशांत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय दयानंद दादा चोरगे यांचे चिरंजीव विराजी चोरगे दादांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. आपण भिवंडी इमर्जिनचे उपाध्यक्ष आहेत आणि येणाऱ्या कालामध्ये आम्ही भावी अध्यक्ष म्हणून बघत आहोत भिवंडी इमर्जिनच्या माध्यमातून, आणि त्यांचा इथे मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. या स्पर्धेचे प्रशांत आपल्या शुभास्ते हा सन्मान करत आहेत. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा वस्त्र दिला जात आहे, शाल आणि या स्पर्धेचं सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह A1 चषक 2025 या स्पर्धेचा आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित केले. मॅचच्या दिशेने मॅच ऑन झालेली आहे. आर्यन टीम संघाची सलामीची जोडी आणि बालाजी स्पोर्ट्स सरुळपाडा मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली मॅच आपल्या पिढीला येताना जरूर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील आणि ओमीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आणि या सलामीची जोडी आपण पाहत आहे. ऑन स्ट्राईक विजय पाटील आणि नॉन स्ट्राईकला नितीन चौधरी. सलामीची जोडी आपण इथून मात्र पाहत आहे. सध्या ते दाखल होत असताना टीम भादवड संघाकडून आर्यन 11 भादवड संघाकडून आपण खेळ करताना पाहत आहे. आणि श्री बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा या दोन संघांमध्ये लढत सर्वात प्रथम ओमीला आपण इथं मात्र पाहत आहे, जे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ओमी इथे मात्र तयार. पहिलाच बॉल ओमीचा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आहे.
अगदी पहिल्या चेंडूपासून प्रेशर क्रिएट करायला सुरुवात करतोय की काय या पद्धतीचं चित्र सध्या तरी पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. 5 षटकांचं हे सत्र आहे. गोलंदाज सय्यद. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच वाळन सर आमच्यापर्यंत इशारा करतील आणि सध्या तरी माहिती पोहोचवत असताना सिंगलने 1 धाव, धावसंख्या 1 या अंकावर. वैयक्तिक नाही पण सांघिक खातं सध्या तरी खुल्लं होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं टीम भादवड संघाचं. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा भादवड आहे आणि कमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा व्हॉइस ऑफ भादवड आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला दिशा दर्शवण्याचं काम. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं की बाउंड्राईनच्या पलीकडे हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल, पण चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकबोन ऑफ क्रिकेटच्या पाठीचा कणा असं ज्याला म्हटलं जातं ते क्षेत्ररक्षण सध्या तरी स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये. सिंगल धावसंख्या आता मात्र 2. वैयक्तिक खातं सुद्धा विराटचं इथून मात्र खुल्लं होत असताना स्ट्राईक चेंज होत असताना आणि नितीन चौधरी आता मात्र ऑन स्ट्राईक. चेंडू निघून जातोय. हा ही बाउंड्राईनच्या पलीकडे षटकार. पुढचाही बॉल याही वेळेस दिशा दर्शवण्याचं काम. असं वाटलं की षटकार पहिल्या चेंडूवर गेला, दुसऱ्या चेंडूवर तेच चित्र पाहायला मिळालं असतं. त्या पद्धतीचा फटकाही कन्वर्ट केला गेला होता. ताकद तेवढीशी कमी, पण सचिन अतिशय चांगल्या पद्धतीनं जेमे तेमे सांभाळलं. या चेंडूला सांभाळलं गेलं. सिंगल अंकित होती. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस ड्रॉप केले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षकाने खूप सारे प्रयत्न केले गेले, पण चेंडूचा वेग इतका प्रचंड की चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे चौकार 4. चौकार पाहायला मिळालाय. सुरुवात थोडीशी कमकुवत झाली होती, पण त्याच्यानंतर जसं षटक समाप्तीच्या दिशेने येतं तेव्हा मात्र अटॅक करायला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली गेली बॅटरकडून. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 13 या अंकावर धावफलक. आतापर्यंत विचार केला तर एक चौकार आणि एक षटकाराची खेळी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळाली. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल याही वेळेस निर्धाव चेंडू. षटक संपलं क्रमांक 1चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. ड्रेसिंग अँड जेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. आणि येस, एक खेळाडू आपला जो आहे तो कम्प्लीट ड्रेसिंगमध्ये नाही आहे आणि पण सर अतिरिक्त खेळाडू आर्यनचा आहे, त्याचाही ड्रेस कोड नाही आहे, त्यामुळं इक्वल सेम आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर ABC इथे मात्र आपल्याला सध्या तरी दाखवलं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे मात्र
लेट का होईना पण थेट ना वंशापर्यंत इथे मात्र पोहोचला गोलंदाजाचं मयूरला इथे मात्र अंमलित केले गेले. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता पहिलाच बॉल मयूरचा इथे मात्र निर्धाव स्वरूपातली फेकी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅक साईडला थोडीशी चुकी घडताना फायनलच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. कलेक्शन प्रॉपर होणं गरजेचं आहे या क्षणाला आणि सध्या तरी ते कुठेतरी मात्र चुकीचं थोडंसं होताना पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये 1 ते 2 सेकंदाची केलेली चुकी महागात ठरू शकते. सिंगल इथे मात्र मिळते आणि धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 14 या अंकावर धावफलक. मयूरला आपण पाहत आहे आपल्या पात्यातील आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. धावसंख्या 14. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेले चेंडूला व्ही मध्ये फटका कन्वर्ट. बाउंड्रीच्या दिशेनं अतिशय प्रचंड वेगानं धाव घेणारा हा चेंडू निघून जातोय सरळ झीमा रिषभार चौकार. चौकार आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. धावसंख्या 18. पुढचाही बॉल याही वेळेस उचलला गेलाय चेंडूला आणि सरळ पाठवला गेलाय बाउंड्री रेंजच्या दिशेने. 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार 4. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार. अटॅक सध्या तरी पॉवरफुल होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना गोलंदाजी ट्रॅक पर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल याही वेळेला उंच हवेमध्ये चेंडू. बाउंड्री लाईनचं स्वरूप बदललं गेलं. चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटकार आपण इथून मात्र पाहत आहे. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर विजय पाटीलच्या बॅटमधून इथे मात्र या धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार चौकारांची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. षटकारांना धावसंख्या 28 या अंकावर धावफलक. लाजवाब स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी कन्वर्ट होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट्स सध्या तरी पाहायला मिळाल्या. एकच जो पूर्ण केली गेली म्हणजे आपल्या टीम करिता 3 धावा इथे मात्र वाचवल्या गेल्या. षटक संपेल क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्ती. धावसंख्या 29-29. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष कृष्णाजी अधिकारी इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ आता इथे मात्र संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 या अंकावर धावफलक.
29 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून आता पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 3ची उद्घोषणा पियुषला आमंत्रित केले गेले. चला पियुष आणि बॅटर जे आहेत आपापसात चर्चा कुठल्याही प्रकारची नकोय. थोडंसं सहकार्य करणं कृपया करून तुम्हाला बंधनकारक आहे. गोष्टीची नोंद घ्या. उन्हाचा तडाखा वाढतोय. आयोजकांना सहकार्य करणं आपल्याला बंधनकारक असणार आहे. पियुषचा पहिलाच बॉल. ओहो हो, फटका फसला होता. सोप्पा झेल होता. लिलया झेल होता. झेल कन्वर्ट करणं कुठेतरी गरजेचं होतं. सहज सोप्पा रित्या टिपता येणारा झेल इथून मात्र ड्रॉप केला गेलाय आणि एक संधी किंवा एक वेगळं कॉन्फिडन्स देण्याचं काम हा झेल सोडून सध्या तरी बॅटरला देताना पाहायला मिळाले. झेल सोडलाय कोणाचा, तर झेल सोडला इथे मात्र विजय पाटीलचा. गोलंदाज या. ओहो हो, यावेळेला चांगलं यशस्वी रक्षण. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजय नि बॅटर सध्या तरी दाखल होत असताना आपण इथे मात्र पाहताय अजयचा पहिलाच बॉल. अजयचा पहिलाच बॉल आपण जर का बघितलं फेस करत असताना सिंगल इथे मात्र कन्वर्ट गेली आणि या सन्मान देणे गरजेचं आहे. टेक्निकल क्रिकेट माइंडने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. सध्या तरी तसं चित्र आपण पाहिलं. संधी दिली गेली होती फलंदाज अजयला. संधीचं सूर गेले एक सिंगलनं स्वतःला आधी सेट करणं गरजेचं आहे. सेट केलं गेलं आणि त्याच्यानंतर आता मात्र एक धाव पूर्ण होत असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय पियुषच्या 3. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल. चित्र स्पष्ट आहे. इतका वेग प्रचंड की चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. चांगला स्ट्रोक नितीनच्या बॅट मधून आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या वरतीनं जाऊन पोहोचेल. ओहो हो, या वेळेला यष्टी दांडी वाकवणारा चेंडू. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
दीपेश नाईक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. सध्या तरी होमगार्ड म्हणून कार्यरत आहेत आणि महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध बैल अर्थातच मल्हार बैलाचे मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार पियुष. ओ हो इथे मात्र निघाला दीपेशच्या बॅटमधून हा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्यामुळं बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाऊ शकणार नाही आहे, पण पळून पूर्ण केल्या गेल्या. तिथे मात्र धावा 2. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न. कलेक्शन बिघडलं आणि धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे षटक संपले क्रमांक 3 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. चांगले गीत सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. कुशल आणले गेले. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता आपण पाहत आहे. कुशालला आणले गेले आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुशाल तयार. षटकातील पहिलाच बॉल. वळण प्राप्त करणारा हा चेंडू. समोर जसा पडावा ना चेंडू बॅटरच्या तसं वळण प्राप्त करणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालाय. आणि पहिलाच बॉल रोशन पहा म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो आपला अतिरिक्त चेंडू इथे अतिरिक्त खेळाडू इथे असणं गरजेचं आहे, कारण नावाचं मिस्टेक होते. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती त्यामुळे प्रत्येक संघाने या गोष्टीची आपण नोंद घ्या. रोशन आपण इथून मात्र पाहताय. पहिला बॉल निर्धाव फेकल्यानंतर पुढच्या चेंडूवर एक सिंगल अंकित करण्यामध्ये इथे मात्र यश सध्या तरी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 40 सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 40 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. फायटिंग स्कोर म्हणता येणार नाही कारण सामना 5 षटकांचा आहे. ॲटलिस्ट 50 धावसंख्या बनवणं तरी कुठेतरी मात्र गरजेचं आहे. याही वेळेला निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहे. 3 धावसंख्या 40. विकेटचं बदल. फलंदाज बाद. न्यू बॅटर चंद्रकांत जोशी सध्या तरी दाखल होत असताना आपण इथे मात्र पाहत आहे. हॅलो 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 चेक. विकेटचं बदल. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूची डिलिव्हरी सध्या तरी गोलंदाज रोशनकडून आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात. 1 गडी बाद करत फक्त 1च धाव खर्च करून दिली गेली आहे.
चल रोशन मित्रा, थोडंसं घाई कर गरजेचं असेल, कारण अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. काल अनाऊन्समेंट केली होती ठीक 4:30 वाजता. स्पार्टन 11ला इथे मात्र उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे. दोन धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 42 अंकावर धावफलक. वेट केलं गेलं चेंडूला आणि तदनंतर पाठवलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. फार काही मिळणार नाही आहे. अंतिम चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळेल. षटक संपेल इथे मात्र क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. मी ऋषालजी चौधरी यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णादादा इथे उपस्थित होत आहेत. त्यांना या मुख्य व्यासपीठावरून आपण सन्मानित करायचं विनंती असेल. जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कृष्णादादा इथे उपस्थित होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे आणि अतिथी देवो भव त्याचाही काटेकोरपणे पालन मुख्य व्यासपीठावरून होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. शाही सन्मानित केलं जातं. सर्वात आधी मायेची उपदार शॉल आणि अर्थातच पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मानित केलं जाईल. धन्यवाद, आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. नितांत प्रेम आमच्या आयोजकांवर आपलं राहील हीच अपेक्षा इथून मात्र आपण बाळगतोय. ओव्हर टू मॅच जाऊयात आपण ग्राउंडच्या दिशेनं. पियुषला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपात फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी कमबॅक करण्याचा मनसुबा असताना चांगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला दिशा दर्शवण्याचं काम केले गेलं आणि सिंगलला धावसंख्या 45 या अंकावर धावफलक. फाय 45 अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. मॅचचं भवितव्य अवलंबून असणारे हे चेंडू सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. 22 स्वरूपात मिळणारी एक धाव जी की संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. स्लो क्रिकेट सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे, कारण उन्हाचा तडाखाही तितकाचा वाढतोय. मे महिन्याची गरमी सध्या तरी मार्च एप्रिल मध्ये इथून मात्र भासू लागली आहे. गोलंदाज तयार. हा ही बॉल निर्धाव स्वरूपातले वेगी डॉट बॉल. खूप वेळ हवेमध्ये होता चेंडू. झेल घेण्याकरिता पोहोचणं कुठेतरी गरजेचं होतं. पोहोचले असते तर कदाचित झेल पाहायला मिळाली असती, पण प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या खूप सारा दूरवर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 48-48. खूप वेळ चेंडू हवेमध्ये.
हो एका हातानं झेल, एका हाताने कधी टाळी वाजत नाहीये. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये एका हातानं झेल घेणं खूप कठीण असतं किंवा तसं पाहायला मिळत नाहीये. आणि सचिनने इथे मात्र करून दाखवलाय. एका हातामध्ये झेल, लाजवाब झेल. त्या बाद आहे. या गीतामधून कदाचित वाडा भिवंडी रोडची व्यथा मांडली गेली आहे. कारण त्या रोडने आम्ही रोज प्रवास करतो आणि नेक्स्ट लेवल अनुभव. पण भिवंडीकरांचं प्रेम आहे त्यामुळं पोहोचावं लागतं. आपण इथून मात्र पाहत आहे चांगला झेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संदीप इकर न्यू बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. विरुद्ध फिकी डॉट बॉल षटक समजा क्रमांक 5 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 48 विजयाकरिता 49 धावसंख्येचं आव्हान ऐकण्याकरिता जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये संदेश सर. मनमोहनजी भोईर साहेब येथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर वॉटर सप्लायच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय वारगडे साहेब येथे उपस्थित होत आहेत. आपलंही सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या शेलर 40+ संघाचं इथे मात्र कर्ज शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सुस्वागतम. धन्यवाद. शेवटचे 2 षटक जे राहिले ना त्याच्यामध्ये फक्त 8 धावा आल्या. 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. सुरुवात खूप चांगली झाली होती. विजय पाटील आणि नितीन चौधरी याच्या माध्यमातून सुरुवातीला आपण जर बघितल्या तर 29 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर फक्त 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आल्या. खराब खेळ तुम्हाला पाहायला मिळाला आर्यन इलेव्हन टीम संघाच्या माध्यमातून. सन्माननीय कैलाजी शेलार यांचं शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आता टीम बालाजी स्पोर्ट्स सर्वीपाडा टीम संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आता तुमची फलंदाजी आहे तर तुमचा एखादा खेळाडू तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. आपण प्रत्येक संघाला इथे सांभाळून घेतलेला आहे. तुम्हाला देखील आम्ही सांभाळून घेतोय तर तुम्ही प्लीज सो रिक्वेस्ट असेल तुम्हाला की तुमचा एखादा खेळाडू तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. या स्पर्धेमध्ये पारितोषिक भरपूर मोठी आहेत. त्या पारितोषिकाकडे आम्ही लक्ष देत आहोत आणि सर्वांची नक्कीच जेव्हा बक्षीस वितरण कार्यक्रम होईल तेव्हा ते पारितोषिक ज्या जे आहेत त्याला आम्ही नक्कीच देऊ. चला तर मॅचकडे आपण बोलत आहोत. इथे सुरुवात होत आहे. आर्यन इलेव्हन टीम संघ आपली शतरक्षण लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच इथे आमचे सोबत जोडलेले आहेत विराज ग्रुप 1200 नंबर मंडळाचे सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण शतरक्षण लावून घेते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. लक्ष एक चांगलाच म्हणू शकता आपण कारण की 49 धावांचं आव्हान आहे. सचिन आणि सनी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहूया. सनी आणि सचिन ही जोडी खेळपट्टीवर रवाना झाली आहे.
अगदी 49 धाबा बनवायचे आहेत आणि आर्यन 11 टीम संघाला या धाबा डिफेन्स करायचे आहेत. पाहूया क्रिकेटचा महायुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर आर्यन चषकामध्ये बालाजी स्पोर्ट टीम संघाला पराभूत केला होता आर्यन 11 टीम संघाने. इथे उलटफेर पाहायला मिळेल का पाहूया आपण. हरीश मालावकर गोलंदाजीमध्ये पहिला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सलामीची जोडी स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो सचिन आणि नो स्ट्राईकला सनी. 49 धाबा बनवायचे आहेत. सुरुवात पाहूया कोणता संघ चांगली करेल इथे. आज पॉवर शेलार 40+ टीम देखील सर्व इथे उपस्थित राहिलेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू डावाला सुरुवात. पहिला चेंडू सचिनचा स्क्वेअर लेग क्षेत्रावर शतरक्षक तिथे होता. थोडीशी चुकी पाहायला मिळाली. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावाने आपल्या धावांना श्री गणेश धावांना इथे सुरुवात करताना सचिन आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. आजचा दुसरा दिवस आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर एक प्रेक्षणीय लढत देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हरेश राईट आर्म ओव्हर द विकेटने सचिन साठी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न व्हेरिएशन पाहायला मिळाला. अगोदर स्थान चेंज केलं होतं गोलंदाज फलंदाज सचिनच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक. शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. गली पॉइंटवर क्षेत्ररक्षक तयार ते कव्हरवर एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. मिड ऑफ एक क्षेत्ररक्षक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने हरीश मालावकर. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला निघून पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. थोडस डीजेमॅन आमचे जेवण करत आहे. दुपारचं भोजन आलेलं आहे. भोजनावर ताव मारताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावफलकावर 9 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. याच प्रकारची सुरुवात पहिल्या डावामध्ये विजय पाटील आणि नितीन चौधरीने केली होती. 13 धावा अगदी आल्या होत्या. त्याच प्रकारची सुरुवात इथे करताना सनी तुम्हाला पाहिजे. षटकाराने खाता कोल्हे सनीने. आज वार आपलं बघितलं असतं मंगळवार आहे आणि षटकाराचा वार तुम्हाला पाहायला मिळाला सनीच्या माध्यमातून. आज शेलार गावातील खेळाडू 40+ जे लेजंड खेळाडू आहेत ते खेळताना पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. अतिशय सुंदर असा क्लासिकल ड्राईव्ह संदीप जुकर चेंडूला फील्ड करतोय. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावाने 10 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात सेन्सिबल क्रिकेट. एक मोठा फटका आला. एक चांगला स्ट्रोक खेळला. त्याच्यावर 1 धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट करताना सनीला आपण बघितला. स्ट्रायकिंग वर सचिन आले. आता ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न आज आहे तिथे चुकी होणार नाहीये. पहिला विकेट इथे मिळालाय आर्यन 11 भादवड टीम संघाला. बॅटर आउट होतोय सचिन. अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळेल. अजयच्या माध्यमातून झेल पकडण्यात आलेली आहे आणि पहिला विकेट इथे प्राप्त करताना आर्यन 11. सुरुवात चांगली झाली होती. हा फटका घेणं महत्वाचं होतं का हे नक्कीच प्रश्न सचिनला विचारला जाईल डगाडोमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते क्रमांक 3 वर. आजचं वातावरण टेनिस क्रिकेट बॉलचा सध्या भरपूर हॉट वातावरण आहे. टेम्परेचर जो आहे 39-40च्या घरामध्ये. मात्र या स्पर्धेमध्ये कोणत्याच प्रकारची कोणत्या गोष्टीची कमी ठेवली नाहीये. करण भंडारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळावा लागेल. नावामध्ये दम तर आहे. भंडारी म्हटलं की सोन्याचा व्यापार करणारे भंडारी. पाहूया ऑफस्टिकचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू टॉप एच हवेमध्ये. अजून एक धक्का दिलाय या षटकामध्ये हरीश मालावकरने. बॅटर आउट. फक्त हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे इथे करणने.
कारण की करणला थांबायचं होतं खेळपट्टीवर, शेवटचा चेंडू होता. सिंगल जरी आली असती तरी एक चांगली सुरुवात म्हणालो असतो आपण. एक प्रोफेशनल ऑपरेटर डीजे निखिल येथे स्वतः उपस्थित राहिलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे निखिल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येथे तुम्हाला पाहायला मिळत आहे जेडी मैदानाच्या आतमध्ये. कधी कधी जेडी ओपन करतो, कधी कधी चौथ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला नेहमी पाहायला मिळत आहे. करणने निराश केलं, सचिनने निराश केलं, मात्र गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे विरेशनचा बादशाह विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. आज 22 धावांची खेळी विजयने केली आपल्या संघासाठी. आता गोलंदाजीची धुरा सांभाळायची आहे. थेट सर्कलमध्ये भविष्याचे खेळाडू ठेवण्यात आलेले आहेत. जिथे आपण जर बघितलं दीपेश नाईक तुम्हाला पाहायला मिळते शॉर्ट थर्डमॅनवर आहे, आणि त्याचबरोबर गली पॉइंटवर संदीप पाटील आणि कव्हरवर संदीप जुकर तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता अजयला आपण बघणार आहोत डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. द्रेवेशला थोडंसं 30 सर्कलमध्ये घेतला जात आहे मिडॉनवर, आणि लॉंगनला हरीश मालावकर तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेट चंद्रकांत जोशी तुम्हाला पाहायला मिळत आहे. विजय पाटीलचं पहिलं चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. सनी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, फुलर लाईनचा चेंडू होता, त्याचा फायदा घेतलाय आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेखा. आता संगीत तुम्हाला चांगले ऐकायला मिळते, कारण की स्वतः ऑपरेटर या डीजेचा मालक इथे आता पोहोचला गेला निखिल. आता त्याचे ऑपरेटिंग तुम्हाला ऐकायला मिळेल. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 14 धावा. प्रत्येक स्पर्धेमध्ये निखिलचा डीजे तुम्हाला पाहायला मिळत आहे. फ्लॅन डीजे भरपूर आहेत, 4 ते 5 सेटअप आहेत त्याच्याकडे. कोणाला जर हवं असतील तर नक्कीच संपर्क साधा. नक्कीच तुमचा कार्यक्रम एन्जॉयमेंट केला जाईल निखिलच्या माध्यमातून. विजय पाटील थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, ऑफस्टिकला चेंडू ठेवला, गॅप मध्ये चाललाय. दीपेश नाईक पायाने अडवलाय चेंडूला. पाहूया किती धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत बॅटर सनीने. चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सुरू केलं मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा धावफलकावर, 16 लॉस ऑफ 2 विकेट्स. 49 धावांचं लक्ष आहे समोर. आणि जेव्हा टार्गेट चांगला असतो तेव्हा चांगली सुरुवात होणं फार महत्वाची आहे. चांगली सुरुवात इथे झालेली आहे. पुन्हा एकदा ड्राइव्ह केलं, त्याहून चांगली फिल्डिंग, आणि पहा क्या बात आहे. हाईट मात्र छोटी आहे, मात्र काम भरपूर मोठा केलाय संदीप जुकरने. कारण की बॅटर जेडीला खाताही न खोलता डगआउट मध्ये परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. बॅटर आउट. आलाय निखिल, आलाय. आता संगीतच ऐका तुम्ही फक्त. विकेट होमी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मिळाला इथे. जीडीचा विकेट स्वस्तामध्ये आउट झालाय. विजय पाटील कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू हलकासा कट झाला होता, बाहेरच्या दिशेने निघाला. पंचांनी वाईट घोषित केलं. धावसंख्या 17 धावा धावफलकावर, 17. 3 विकेट मिळालेल्या आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. विकेट थांबवावा लागेल इथे टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाला. पुन्हा एकदा इथे मिस टाइम, चेंडू हवेमध्ये. द्रेवेश चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. विकेट नंबर 4, बॅटर आउट. न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये. विकेट नंबर 4. परतीचा प्रवास करताना बघितला आपण, ज्याने सुरुवात केली सनी देखील खेळपट्टी सोडून गेलाय. थोडीशी टीम अडचणीमध्ये आली आहे. टीम बालाजी एकर्स अर्थात बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा.
हळूहळू सर्व शेलार गावातील जे 40 प्लसचे खेळाडू आहेत ते सर्व इथे उपस्थित होत आहेत, कारण की त्यांना प्रेक्षणीय लढत त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावर. विजय पाटील आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवत असताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अनुभवी गोलंदाज आहे आर्यन 11 टीम संघाचा विजय. चांगली कामगिरी करताना पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, मात्र बैठक स्ट्रोक खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. बलकावर चांगली सुरुवात मयूरच्या बॅटनं हा षटकार आलाय. अजून एक क्लासिकल ड्राईव्ह, चेंडू चालला सीमा रेखा पार, खणखणीत चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज हरेशला कंटिन्यू ठेवलेला आहे टीमचे कॅप्टन दीपेश नाईकनं. पाहूया विकेटची आवश्यकता आहे इथे. 18 चेंडू 22 धावांचं समीकरण आता सोपं झालंय, कारण की मागच्या 2 चेंडूवर 10 का दम मयूरच्या बॅट मधून आल्या होत्या. 10 धावा, एक षटकार, एक चौकार. हरेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडीशी आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन इथे आपण नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला टर्न केल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रावर द्रेवेश चेंडूला अडवतोय. एक सिंगल झाली आहे, दुसरं धाव देखील इथे पूर्ण केलाय. धाव संख्या धावपलकावर लागलेली आहे ती म्हणजे 29 धावा. ओमीच्या बॅट मधून या 2 धावा इथे जोडल्या गेल्यात. ओमी आणि मयूर ही जोडी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. हरेश मालावकर काही रेकॉर्ड बनवेल का या मॅच मध्ये? विकेट्स मिळतील का हरेशला? थोडासा गती वाढवण्याचा प्रयत्न झाला होता. संदीप पाटीलनं ड्राईव्ह करून चेंडूला अडवलंय तिथे. नक्कीच रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. संदीप पाटील यांनी ड्राईव्ह केली होती तिथे. जवळजवळ आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. गुड फिल्डिंग. हरीश पुन्हा एकदा आपण पाहतो लेग स्टंपवर चेंडू टाकला होता. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. एका चेंडूवर 2 संधी आली होती इथे आणि आता पहा ओव्हर थ्रो झालाय आणि धावा मिळाल्या इथे 2. कुठेतरी या धावा थांबणं फार महत्वाच्या होत्या. 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. धाव संख्या 31 धावा धावपलकावर. सन्माननीय शंकरदादा जुकर देखील युट्यूबशी जोडलेले आहेत. त्याचं नुकतंच शो संपन्न झाला होता. पुढचा चेंडू हरेश मालावकर याचा ऑफ स्टिकच्या बाहेर निघून चेंडूला खेळ आहे, मात्र संदीप पाटील यांच्याकडून झालेली मिस्टेक. हाफ चान्स होता, मात्र हाफला फुल मध्ये कन्वर्ट करणं फार महत्वाचं आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाते. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ज्या प्रकारे ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू चालला होता, मात्र त्याच्यावरती इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला अटॅक मध्ये झेल सुटली, दुसऱ्यामध्ये प्रयत्न झाले, मात्र चेंडू हातामधून निसटला होता. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच. हरीश पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. स्वतः हरीश भरपूर दूर राहिलाय. अजय पोहोचलाय चेंडू मागे. तिथे फक्त एकच धाव पूर्ण केली जाईल. एका धावाने संघाची धावसंख्या धावपलकावर होती आहे ती म्हणजेच 33 धावा, 33.
ओ पेस, अधिक पेस होता, भरपूर वेगाने चेंडू टाकला होता हरीश मालावकरने. षटक झालेले आहे समाप्त. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. पाण्याची मागणी केली मैदानात मध्ये, चला पाणी मैदानात मध्ये घेऊन जायचं आहे. कारण की असंही मी सकाळपासून सांगितलं आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही मैदानात मध्ये पाणी घ्या. कारण की आजचा टेम्परेचर जो आहे तो 39-40च्या घरामध्ये आहे आणि भरपूर थकवा जर जाणत असेल तर त्या खेळाडूने नक्कीच पाणी घेणं आणि आराम करणं फार महत्वाचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मित्रांनो, सन्माननीय गौतमजी उभाळे साहेबांचे मित्र सध्या तरी शंकरदादा जुकर जे आहेत आर्यन 11 टीमचे ओनर, ते सध्या युट्यूबशी जोडलेले आहेत. प्रिन्स मूवीज यांच्या वाहिनीवर ते मॅचचा आनंद घेतात, आपल्या संघाचा सामना पाहतायत. कारण की संघ आर्यन 11 एक चांगल्या स्थितीमध्ये देखील म्हणू शकता. कारण की गोलंदाजी चांगली आहे. नितीन चौधरीचं षटक होणं बाकी आहे, दीपेश नाईकचं षटक होणं बाकी आहे, चंद्रकांत जोशी गोलंदाजी करू शकतो. पाहूया, जर या धावा डिफेन्स झाल्या तर एक रेकॉर्ड देखील बनेल. आणि कालपासून या स्पर्धेमध्ये धावा कमी बनतायत आणि रेकॉर्ड जास्ती होत आहेत. काल संध्याकाळी पॉवर शेलर अर्थात जय बजरंग पॉवर शेलर टीम संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही खेळताना बघितलं होतं, मात्र त्या धावा झाल्या नव्हत्या आणि स्पार्टन टीम 11 संघाने तो सामना जिंकला होता. असं वाटत होतं आम्ही अगदी जेव्हा षटकाला सुरुवात झाली होती तेव्हा 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, मात्र 5 चेंडूमध्ये 2 धावा झाल्या नाही. कुठेतरी मन दुखवण्यासारखं खेळ कालचा झाला होता. आणि त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर त्यांनी फायनल जिंकली होती. हा टॅलेंट जो आहे फार कमी पाहायला मिळालं बाकीच्या खेळाडूंना, ज्यांना संधी मिळाली त्यांच्याकडून. मयुरेश जिथून आउट झाला तिथूनच सर्व विकेट्स पाहायला मिळाले. मयुरेशला मॅच फिनिश करायची होती आणि मॅच फिनिश करण्यासारखा चेंडू होता. कारण की लेग स्टंपवर चेंडू टाकण्यात आला होता, त्याच्यावर मोठा फटका देखील खेळू शकला असता, मात्र तिथे रनआउट झाला. संतुलन बिघडला होता तिथे. चंद्रकांत जोशी गोलंदाजीमध्ये परिवर्तन. चौथ्या षटकाला सुरुवात, फार अपेक्षा आहे. पाहूया किती धावा येतील या षटकामध्ये. कारण की एक किलरस्टिक टीम आहे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा. आणि जेव्हा समोर आमने सामने दोन्ही संघ बलाटे असतात तेव्हा मॅच देखील खूप चांगला होत असतो. मागच्या मॅच मध्ये आई गावदेवी कोंबडपाडा टीम संघाचा बुद्धार्थ एक मात्र असा गोलंदाज होता ज्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. ते म्हणजेच रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाच्या समोर 30 धावांचा टार्गेट होता. अगदी त्या धावा बनवल्या, मात्र कुठेतरी रिग्नेश इलेव्हन टीमच्या फलंदाजांना टेस्टिंग केलं कोंबडपाडा टीम संघाच्या गोलंदाजाने. तर चंद्रकांत जोशी आला, षटक क्रमांक 4, राऊंड विकेटने पहिला चेंडू टाकला जात आहे. इथे इन्साउट आउटचा फटका आहे, गॅप मध्ये चेंडू चालला आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार, येतोय चौकार. चार धावांनी संघाची धावसंख्या 37 धावा झालेली आहे धावफलकावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदीप जुकड थोडेसे दूरवर होते, तिथे चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. तिथे चेंडू चालला सीमा रेखापार, चौकार तुम्हाला पाहायला मिळाला रिप्ले मध्ये. चला चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. तिथे मला तरी वाटतं आमचे सेवक आहेत व्हॉलेंटियर्स. अगदी सुरुवात चांगली होती पहिल्या डावामध्ये, मात्र त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या होत्या आर्यन 11 टीम संघासाठी. कुठेतरी धावा बनवल्या नव्हत्या, म्हणून त्या आता कुठेतरी डोकेदुखी इथे ठरला गेलाय आर्यन 11 टीम संघासाठी. आता धावा इथे थांबवण्याच्या आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मॅच लवकर फिनिश होईल. ओरपी चेंडू होता, पुरेपूर बॅटच्या खालती चेंडू आला आणि चेंडूला मिड विकेटच्या बाहेर जाताना आपण बघितला. येतोय षटकार. आता इथे धावा राहिलेल्या आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त कामगिरी, खूप चांगला खेळ पाहायला मिळाला बालाजी एकर्स बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अजून एक हा भरपूर दूर चाललाय सीमा रेखा पार, मॅच फिनिश. इथे मॅच जिंकली आहे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन विराज चोरगे, कॉंग्रॅच्युलेशन जेडी अँड सनी, सर्वांचं खूप खूप अभिनंदन.
निकलेश शेलार आपण थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली, अगदी 3 विकेट्स घेतल्या पहिल्या डावामध्ये.